मित्रांनो, महानगरपालिकेचे चुनाव चालू झाले आहे आणि या चुनावामध्ये प्रभाग क्रमांक 17 ड मधून विकास नारायणे यांच्या चुनाव कशी आहे आणि ते चुनावाचा प्रचार जोमाने चालू झालेला आहे. त्यांच्यासोबत त्यांच्या मोठ्या संख्येने प्रचार चालू झाला आहे आणि थेट आपल्याला जुळलेलं आहे. स्थानिक मुद्द्याला घेऊन ते जनतेपर्यंत पोहोचून झाले आणि त्यांच्या घरामध्ये जाऊन त्या लोकांच्या समस्याला जाणून लोकांचं निदान करण्यासाठी त्यांना महानगरपालिकेच्या चुनावामध्ये त्यांना निवडून द्या असं सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. ते थेट आपल्या जनतेला जुळलेलं आहे. काय सांगा सर आपला प्रचार सांगा. सर्वप्रथम सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहूजी महाराज या भारत देशाला ज्यांनी सुंदर स्वच्छ असं संविधान बहाल केले असे महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मान्यवर कांशीराम साहेब, संत गाडगे महाराज, शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, माता रमाई या सर्व महापुरुषांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. आज इथे नागपूर महानगरपालिकेचे इलेक्शन येऊन ठेपलेलं आहे. येत्या 15 जानेवारीला इलेक्शनची तारीख डिक्लेअर झालेली आहे आणि या इलेक्शनमध्ये प्रभाग क्रमांक 17 ड मधून मी उमेदवारी भरलेली आहे. गेल्या 30 वर्षापासून मी बहुजन समाज पक्षामध्ये काम करत होतो, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यानुसार, त्यांच्या धोरणानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की जर तुमच्यावर अन्याय अत्याचार होत असेल तर त्याच्या बदला तुम्ही घ्यायलाच पाहिजे. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की ज्या आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला या देशाची शासनकर्ते जमात बनायची आहे आणि तुम्ही इलेक्शन लढून सत्ता हस्तगत करा, कारण की सत्तेमध्ये तो पावर आहे ज्याच्याने हर समस्येचं निराकरण आपण करू शकतो. म्हणून मित्रांनो, पार्टीची तिकीट भलेही मला दिली नाही, परंतु चंद्रमणी नगरमध्ये इथे माझं वास्तव्य आहे, माझं राहणं इथे आहे, इथे नाड गणली आहे. म्हणून चंद्रमणी नगर लोकांनी संपूर्ण एकजूट करून त्यांनी मीटिंग अरेंज केली आणि त्या मीटिंगमध्ये असं डिसाईड झालं की यावेळेस आमचा इथला स्थानिक उमेदवार आम्हाला नेता नाही, आम्हाला जनतेचं कामं करणारा साधा कार्यकर्ता. त्यामुळे चंद्रमणी नगरच्या लोकांनी सर्वांनी ठरवलं की यावेळेस आम्ही विकास नारायणीच्या माध्यमातून तडफदार झुंजार नेतृत्व करणारा असा कार्यकर्ता त्यांना मिळाला आणि त्यांनी स्वतःच माझ्यासाठी कलेक्शन करून ते मला लढवत आहेत. म्हणून त्यांची जी इच्छा आहे, जे त्यांनी मीटिंग घेतली आणि मला लढवण्याचा ते प्रयत्न करून राहिले, तर मी त्यांच्या निष्ठेला खऱ्या अर्थाने उतरीन आणि जनतेचं काम करून दाखवीन. तर मित्रांनो, यावेळेस मी नागपूर महानगरपालिकेमध्ये पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या बॅनरवर इलेक्शन लढवत आहे आणि माझी जे निशाणी आहे, चुनाव चिन्ह हे कब्बशी आहे आणि मला आठवले गटाचं समर्थन आहे, पुन्हा सुरेश माने साहेबांच्या आपल्या BRSPचं समर्थन आहे, भीमसेनेचं समर्थन आहे आणि छोट्या मोठ्या संघटना अशा 6 ते 7 संघटनेचं मला समर्थन आहे. त्यामुळे माझ्या रोजची पदयात्रा आणि प्रचार जोरात सुरू आहे. यावेळेस माझ्यावर अन्याय जरी झाला असेल तरी मी 100% इथून निवडून येणार आहोत प्रभाग क्रमांक 17 ड मधून, हे मी आपल्याला सांगू इच्छितो. म्हणून आपण सर्वजणांनी माझा साथ द्या, तन्मन धनाने मला माझ्या पाठीशी उभे राहत. यावेळेस मी नागपूर महानगरपालिकेमध्ये निवडून गेल्याशिवाय राहणार नाही, हे मी ग्वाही देतो. आणि जसा मी 16 तारखेला रिझल्ट लागेल तर तुम्हाला विकास नारायणे हा नागपूर महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून येणारा नगरसेवक दिसेल. त्याच्यानंतर जनतेच्या ज्या समस्या आहेत, इथे कित्येक वर्षापासून आतापर्यंत जे नगरसेवक निवडून गेले निवड भूलतापा देत आले, काँग्रेसचे असो, BJPचे असो किंवा आणखी इतर पक्षाचे असो, गडलांच्या समस्या ज्या आहेत, अजूनही गडलांच्या समस्या जशाला तशा पडलेल्या आहेत. 24 घंटे न म्हणून सांगत होते, परंतु न सुद्धा बरोबर येत नाही. विजेचे प्रश्न आहेत, याच्याशिवाय इथल्या बेरोजगारीचे प्रश्न आहेत. मी तर माझा निवडून गेल्यानंतर माझी एकच समस्या आहे, हे जे चंद्रमणी नगरचे जे गार्डन दिसते, इथे फुटपाथवर कमीत कमी 100 दुकानदार इथे बसलेले आहेत. माझी कॉर्पोरेशनला एक विनंती राहील की कमीत कमी जेवढे काही इथे फुटपाथचे दुकानदार बसलेले आहेत त्यांना कॉर्पोरेशननी कमीत कमी 8 बाय 8चा कमरा त्यांना घोषित करावा, त्यांना जागा उपलब्ध करून द्यावी आणि त्यांच्याकडूनच
जे काही टॅक्सच्या माध्यमातून 50 रुपये 100 रुपये येईल तो कॉर्पोरेशनला सुद्धा फायदा होईल आणि इथली बेरोजगारी दूर होईल. कमीत कमी 100 स्टॉल तिथे लागतील, 100 बेरोजगार तिथे धंदा करतील आपला आणि एका जणाच्या मागे कमीत कमी 4 ते 5 लोक असतात. तर 100 जे कार्यकर्ते राहतील ते बेरोजगारी दूर होईल आणि त्यांना रोजगार मिळेल. म्हणून सर्वप्रथम तो रोजगार कसा दूर करायचा या माध्यमातून मी प्रयत्न करीन. त्याच्यानंतर जे आमच्या परिसरामध्ये जे काही खाली जागा असेल, नजीकची जागा असेल, तिथे खाली ग्रंथालय राहील आणि त्या ग्रंथालयाच्या वरती आपला जो 10 रुपयेवाला जो कॉर्पोरेशनचा दवाखाना येते तो दवाखाना सुद्धा मी सुरू करीन, जेणेकरून आमच्या गोरगरिबांच्या जे रोगराईच्या ज्या समस्या आहेत, ज्या आरोग्याच्या ज्या समस्या आहेत, कारण आमच्या मिडल क्लास वर्ग इथे राहते, सगळे गोरगरीब लोक आहेत आणि कोणाची जर तब्येत खराब झाली तर आम्ही मोठ्या मोठ्या दवाखान्यात जाऊ शकत नाही, कारण की मोठे मोठे जे दवाखाने आहेत ते निवड लुटासाठी बसलेले आहेत. थोडीशी तब्येत खराब झाली का डॉक्टर हात लावायचे पैसे घेते, 2-2, 5-5 लाख रुपये कुठून आणणार हो. म्हणून मी माझ्या प्रभागामध्ये सर्वप्रथम एक मोठा दवाखाना उघडून दाखवील हे मी ग्वाही देतो, एक सुंदर लायब्ररी उघडून दाखवील हे मी ग्वाही देतो. आणि नळाचे प्रश्न असो, विजेचे प्रश्न असो, बेरोजगारीचे प्रश्न असो, हे मोठ्या प्रमाणामध्ये कशा प्रकारे दूर करता येईल यासाठी मी निष्ठेने झटील हे मी ग्वाही देतो. म्हणून येत्या 15 तारखेला तुम्ही माझ्या कब्बशी या निवडणूक चिन्हावर ठप्पा मारून मला प्रचंड बहुमताने विजयी कराल हे मी आपल्याकडून अपेक्षा करतो आणि इथेच थांबतो. आपण शेवटपर्यंत माझ्या पाठीशी उभे राहा, बस एवढंच मी इथे बोलू इच्छितो. विकास भाऊ हमारे साथ विकास भाऊ आगे बढ़ो. आली कपशी आली आली कब्बशी आली कपशी आली आली वारे कब्बशी वारे कब्बशी वारे कब्बशी वारे कब्बशी अशी कशी येत नाही, अशी कशी येत नाही, अशी कशी येत नाही. वारे कब्बशी, अरे वारे कब्बशी, वारे कब्बशी. हम तुम्हारे साथ, विकास भाऊ आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ, विकास भाऊ आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा विजय असो, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा विजय असो, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा विजय असो. हे होते मानव साहेब आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने त्यांनी प्रभाग क्रमांक 17 म्हणून त्यांनी उमेदवारी प्रस्तुत केली आहे आणि विकासाचा नारा विकासासोबत एकच ध्येय महानगरपालिकेच्या जालन्यामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या पार्टीचा हा झेंडा बुलंद करण्याचा त्यांचा ध्यास सुद्धा आहे. त्यांचं चुनाचिन्ह कपशी बहुमताने त्यांना विजय करावा असं त्यांनी संदेश दिलेला आहे आणि प्रभाग क्रमांक 17 मधून पार्टीच्या वतीने रिपब्लिकन पार्टीच्या त्यांना मोठ्या मताने त्यांना विजय करा असं त्यांनी ठाम मत सांगत आहे. त्यांची मुलाखत घेऊन आपण त्यांनी त्यांचं काय सांगत हे आपल्याला मागण्यासाठी दिलं. वारे कब्बशी, वारे कब्बशी, अरे वारे कब्बशी. असे कशी येत नाही, अरे असे कशी येत नाही, अरे असे कशी येत नाही. वारे कब्बशी,